आणि आता बातमी आहे तुळजाभवानी मंदिरासंदर्भात। तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केलेली आहे। आता या मागणीवर विचार केला जाईल का वस्त्रसंहिता लागू होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करा अशी मागणी आता हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात येते आहे। तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। हिंदू जनजागृती समितीकडून ही मागणी करण्यात येते। हिंदू जनजागृती समितीच्या मागणीवर विचार केला जाईल का वस्त्रसंहिता लागू होईल का तुळजाभवानी मंदिरात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हिंदू जनजागृती समितीने ही महत्त्वाची मागणी केली आहे। तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे आता यावर काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी तर आपल्या सोबत बोलण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे अध्यक्ष सुनील घनवट हे जोडले गेलेले आहेत। घनवट जी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचतो जी जी हिंदू जनजागृती समितीकडून तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करा अशी मागणी करण्यात येते आहे, तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? हो, साधारणपणे गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 560हून अधिक वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे। अर्थात त्याच्यामध्ये भीमाशंकरचं जे ज्योतिर्लिंग मंदिर आहे, आधीपासूनच असलेलं घृष्णेश्वरचं मंदिर आहे, काही अष्टविनायकाची मंदिरं आहेत, अशा महत्वाच्या मुख्य मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केलेली आहे। हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही 3 महिन्यापूर्वी तुळजापूर देवस्थानाचे जे अध्यक्ष आहेत, त्या ठिकाणचे जे तहसीलदार आहेत, त्यांना अधिकृतपणे निवेदन देऊन या संदर्भातली मागणी केलेली आहे की तुळजापूरच्या देवस्थानामध्ये सुद्धा मंदिराचं पावित्र्य राखलं जावं, त्या ठिकाणच्या परंपरा जपल्या जाव्यात, यासाठी ड्रेस कोड अर्थात वस्त्रसंहिता लागू करण्यात यावी। आणि या संदर्भात जी सरकारीकरण झालेली मंदिर आहे, तुळजापूर असेल, शिर्डीचं मंदिर असेल, सिद्धिविनायक असेल, महालक्ष्मी देवस्थान, पंढरपूरचं देवस्थान, या सर्वच ठिकाणी वस्त्रसंहिता लागू करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र मंदिर महासंघाची आहेच। आता तुळजापूर अर्थात धाराशिव जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत आणि तिथे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, ते याबाबत काय निर्णय घेतात, कारण 2-3 महिने होऊन गेलेले आहेत आणि या संदर्भात ही वस्त्रसंहिता लागू करणं चुकीचं काही नाही। आज प्रत्येक ठिकाणी माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की ज्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू झालेली आहे तिथे खरं तर विरोध होतानाही दिसला आहे, तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? विरोध म्हणजे वस्त्रसंहितेला जे विरोध करतात त्यांना तुम्ही काय प्रत्युत्तर द्या? नाही, या संदर्भात विरोध अगदी तुरळक एखाद दुसऱ्या ठिकाणी झालेला असला तरी जे विरोध करणारे त्यांना माझा सरळ प्रश्न आहे, आज तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेला, डान्स पब पार्ट्यांमध्ये जाता, तिथल्या ड्रेस कोडचं पालन करता। डॉक्टरांचा ड्रेस कोड असतो, वकिलांचा असतो, विद्यार्थ्यांचा गणवेश असतो। अगदी एक युवक तामिळनाडूमधनं मुंबईतल्या विराट कोहलीच्या रेस्टॉरंटला येणार तर त्यांनी पारंपरिक वेशभूषा धारण केली म्हणून त्याला प्रवेश नाकारला का? तर म्हणे आमचा तिकडे ड्रेस कोड आहे। आमच्या देशाचे माननीय पंतप्रधान हे जे रामेश्वरम असेल किंवा दक्षिणेतल्या अनेक मंदिरांमध्ये गेले, त्यांच्या सोबत जे असलेले NSG कमांडो आहेत, त्यांनी सुद्धा त्या मंदिराच्या परंपरांचा आदर राखला, त्या ठिकाणी ड्रेस कोड घालूनच त्या ठिकाणी ते गेले। म्हणजे विरोध करतात त्यांना मला विचारायचंय की तुम्ही सिलेक्टेड विरोध करता आहात का? हज यात्रेला जाताना कुठलाही पुरुष मुसलमान जो असतो तो त्या ठिकाणी अर्धनग्न अर्थात वरचे कपडे घातलेले नसतात, ही त्या ठिकाणची परंपरा आहे। त्या लोकांना मात्र कोणी काही बोलत नाही, परंतु हिंदूंच्या मंदिरांच्या बाबतीत असा ड्रेस कोड पावित्र्य रक्षणासाठी जर लागू करण्यात येत असेल, त्याची मागणी केली जात असेल, तर ही जी एक पुरोगामी आणि कम्युनिस्ट इकोसिस्टम आहे की ज्यांना मंदिरांशी देणं घेणं नाहीये, प्रथा परंपरांशी देणं घेणं नाहीये, केवळ बुद्धिभेद करण्यासाठी आणि आपले हिंदू धर्म मागासलेपणा कसा आहे हे दाखवण्यासाठीची ह्यांची ही सगळी इकोसिस्टम कार्य करते। त्यामुळे या गोष्टीला आम्ही न जुमानता सरकारला सुद्धा विनंती करतो की जी सरकारीकरण झालेली मंदिर आहेत त्या सर्व मंदिरात ड्रेस कोड लागू करावा अशी आमची मागणी आहे। धन्यवाद घनवटजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रिये संदर्भात।